आणि डाळिंब या ठिकाणी प्रति पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। श्री विठ्ठल देवस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी दरवर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने गर्दी असते। रामकृष्ण हरी, कुठून आलात ताई आपण? काय नाव आपलं? नलिनी किशोर शेवते। कुठून आलात? हडपसर। किती दिवसापासून येता इथं? पहिल्यांदाच आले। इथं आज प्रति पंढरपूर असं मानलं जातं आणि आज आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीचं दर्शन लोक पंढरपूरला जाऊन घेत असतात, परंतु या ठिकाणी भाविक लोकांची मोठी गर्दी असते। आज इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम। पंढरपूरला काय जाता का तुम्ही? नाही, पंढरपूर पंढरपूर हे प्रति पंढरपूर आहे। हां। पंढरपूरला जाण्याऐवजी लोक डाळिंबला येतात आणि जे विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरमध्ये आहे तीच मूर्तीचं दर्शन या ठिकाणी भाविकांना होत असतं। रामकृष्ण हरी माऊली, आज आषाढी एकादशी आहे, काय सांगाल? मोठा सोहळा हा सोहळा स्वर्गामध्ये सण आहे। हा सोहळा सुख सोहळा स्वर्गामध्ये सण आहे। इथं लोकांमध्ये तुमचं गाव कुठलं? बोरियांगी। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण आहे। कुठून आलात तुम्ही? हडपसरवरून आलो। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही डाळिंबन या ठिकाणी आलेला, काय वाटतंय तुम्हाला इथं आल्यावर? चांगलं वाटतंय, समाधान वाटतंय। पंढरपूरला जा तोपर्यंत इथं जवळच्या जवळ येतो आम्ही, 2 वर्षापासून येतोय आम्ही। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलात मावशी? तुम्ही कुठून आलात? इथं आल्यावर काय वाटतंय? प्रति पंढरपूर हे डाळिंबन मानलं जातं आणि या ठिकाणी दौंड तालुका असेल, हवेली तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, या भागातील सर्व भाविक लोक या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे खूप चांगलं आहे, म्हणजे पंढरपूर सारखंच आहे देवस्थान। रामकृष्ण हरी माऊली, हा सुख सोहळा स्वर्गीय संतांनी म्हणले, काय सांगाल? आम्ही काय नाही, दर महिन्याला येतो, दर महिन्याला जातो। इथून कुठे राहता तुम्ही? बरोबर। आणि डाळिंबन या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मोठी भाविकांची गर्दी असते। तुम्ही किती दिवसापासून येत आहे? वर्ष झालं येतो। 1 वर्षापासून येत आहे। पंढरपूरपेक्षा इथं जवळची जवळ आहे। हो, आता पंढरपूर होत नाही म्हणून इथे यायचं। रामकृष्ण हरी माऊली, काय नाव आपलं? शोभा चौधरी। कुठून आलात? हडपसर। हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं संतांनी म्हणलेलं आहे आणि खरंच आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला लाखो लोकांची गर्दी असते। आपल्या महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून पंढरपूरला पालखी सोहळा जात असतात। आपल्याकडून सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जात असतो। या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून बरेचसे भाविक पंढरपूरला जात असतात। ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक प्रति पंढरपूर म्हणून डाळिंब या ठिकाणी येत असतात, काय सांगाल? तेच आहे ना की पंढरपूरला जाता येत नाही म्हणून देवच इथे आले आमच्यासाठी। रामकृष्ण हरी माऊली, या ठिकाणी आपल्याकडे श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टीचे सचिव LB मस्के आहेत। दौंड तालुका असेल, पुरंदर तालुका असेल आणि हवेली तालुका असेल, या तालुक्यातले लाखो भाविक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून डाळिंब या ठिकाणी येत असतात, काय सांगाल? दौंड, हवेली आणि पुरंदर हे 3 तालुक्याच्या सीमेवर हे विठ्ठलाचं देवस्थान वसलेलं आहे। अगदी पंढरपूर सारखीच श्रद्धा या ठिकाणी सर्व लोकांची, भक्तांची आहे आणि म्हणूनच या स्थानाला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं। आज आषाढी एकादशीनिमित्त शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या हस्ते आज महापूजा झाली
आमदार रमेश आप्पा थोरात हेही या ठिकाणी उपस्थित होते. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी जवळपास 35 एकर झाडी आहे आणि या झाडीमध्ये हे देवस्थान आहे. त्यामुळे सगळं परिसर हा हिरवागार आहे. जवळपास कस्तुरी प्रतिष्ठानने या ठिकाणी 1000 झाडे लावली आणि त्याला ड्रीपसुद्धा केलं. त्यामुळं हा भाग अगदी झाडांनी नटलेला आहे आणि त्यामुळेच या यात्रेलाही फार या झाडामुळे मोठी शोभा येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या तुकाराम महाराजांच्या मुक्तीप्रमाणे या ठिकाणी झाडी भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळं लोकांनाही फार मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणचा घेता येतो. अनेक प्रकारची खेळणी पाळणे वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. लहान मुलंही याचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. प्रति पंढरपूर मानलं जातं, नेमकं या मागचे उद्दिष्ट काय आहे? प्रति पंढरपूर म्हणजे या ठिकाणी पालखी जात होती चांगावटेश्वराची आणि त्या पालखीमध्ये एक वृद्ध दाम्पत्य जात होतं. परंतु जास्त वय झाल्यानंतर त्यांना काही जाता येईना म्हणून त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं की आम्ही काय तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तूच या ठिकाणी आम्हाला येऊन दर्शन दे. आणि विठ्ठलाने स्वतः इथं येऊन त्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे आणि म्हणून तेव्हापासून हे प्रति पंढरपूर म्हणून मानलं जातं. आज आषाढी एकादशी आहे आणि बरेचसे भाविक पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही त्याच्यामुळे प्रति पंढरपूर हे डाळिंब या ठिकाणी श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. या विठ्ठलवनामध्ये जे श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून आपण कशी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवता? या दर्शनबारी मेन की कुणालाही त्रास होऊ नये म्हणून दर्शनबारी या ठिकाणी बांधली जाते. त्यानंतर फराळाची व्यवस्था पण केली जाते, चहा पाण्याची व्यवस्था केली जाते, पाण्याचीही व्यवस्था केली जाते. जेवढ्या सुविधा वारकऱ्यांना देता येतील त्या सुविधा दिल्या जातात. यानंतर या ठिकाणी एस टीची जाण्या येण्याची सोय सासवड आगारामार्फत केली जाते. जवळपास 15 एसट्या या ठिकाणी उरुळी कांचन ते डाळिंब बन यापर्यंत फेऱ्या घालत असतात. त्यामुळं भाविकांची जाण्या येण्याची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था होते. संप्रदायातील लोक सुद्धा येत असतात. संप्रदायातील लोक येत असताना त्यांच्याकडून असे काही गवळण एखादी असेल किंवा अभंग एखादा असेल तर असं एखादा अभंग या ठिकाणी मी म्हणू शकतो छोटासा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दौंड तालुक्यातील मौजे डाळिंब श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी ओळख निर्माण झालेली आहे. श्री विठ्ठल देवस्थान या देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. या पंचकृषीतील तिन्ही तालुक्यातील लोक या ठिकाणी श्री विठ्ठल देवस्थान डाळिंबन या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. प्रति पंढरपूर म्हणून डाळिंब या ठिकाणी श्री विठ्ठल देवस्थान या ठिकाणी येत असतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रति पंढरपूर म्हणलं जातं डाळिंबला आणि या ठिकाणी हजारो लाखो भाविक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने येत असतात. काय सांगाल? कारण तिथं काय होतं की पंढरपूर लोकांना जाता येत नाही आणि हे जवळ देवस्थान आहे आणि हे पूर्वीपासून काळातून आलेलं आहे आणि हा नवसाला पावणारा हा तांदळा आहे आणि नवसाला पावणारा हा पांढरंग पाण्यातला म्हणजे प्रति पंढरपूर हा जुन्या काळातील बहुकवी असं तिन्ही तालुक्यामधून इथं लोक येतात आणि मुळे भावे चांगले त्याची सेवा करून त्याचं स्वागत करून दर्शन घेतात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं संतांनी म्हटलं आहे. आज डाळिंब या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या भक्तांसाठी काय नियोजन करत असता आणि कशा प्रकारे असतं? आम्ही अशा प्रकारे नियोजन करत असतो की येणाऱ्या भक्तांच्यासाठी दवाखाना असेल, पाण्याची व्यवस्था असेल, फराळाची व्यवस्था असेल, येण्या जाण्याच्या गाड्याची एस टी महामंडळाकडून सोय केली जाते आणि
जिथल्या तिथल्या भाविकांना त्याच्या प्रमाणे सोय केली जाते, कुणालाही त्रास होऊन देत नाही, ही अशी आमचे विठ्ठल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आम्ही सर्वांची व्यवस्था करत आहोत. काय सांगाल? ह्या आपलं डाळिंबगाव प्रतिपंढर म्हणून समजलं जाणारं डाळिंबगाव आहे आणि ह्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी चांगल्या पद्धतीने भरल्या जाते. कमीत कमी आणि जास्तीत जास्त 3 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असतात आणि देवस्थानच्या वतीने आणि गावच्या सहकार्याने या ठिकाणी त्यांना भाविक भक्तांना फराळाचं आयोजन केलेलं असतं, पाण्याचं आयोजन केलेलं असतं आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी मोफत दिल्या जात असतात. जास्तीत जास्त सहकार्य करण्याचं काम हे डाळिंब ग्रामस्थ आणि देवस्थान हे कमी असे चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं. बाहेर गावचे ढोल देखील खेळ जरी या ठिकाणी आले तरी त्यांनाही या ठिकाणी अशी सुवर्ण सिद्धी दिली जाते. काय सांगाल माऊली? अतिशय दोन पुरंदर हवेली या तीनही तालुक्याच्या टोकाच्या गावामध्ये डाळिंबगाव प्रतिपंढरपूर म्हणून याचं पुणे जिल्ह्यामध्ये तसं ओळख. अतिशय लाखोनी पब्लिक लोक वारकरी भक्त या ठिकाणी उपस्थित असतात. विविध गावचे डोल लेझिमची स्पर्धा असेल या ठिकाणी असते, त्याचप्रमाणे संध्याकाळी या ठिकाणी बारडाचा कार्यक्रम असतो. दिवसभरामध्ये या ठिकाणी पालखीचा सोहळा असतो. असे विविध या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आयोजित केलेले असतात. त्याचप्रमाणे देवस्थानच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर वर्ग या ठिकाणी उपस्थित असतो. त्याचप्रमाणे महावितरणचे कर्मचारी, यवत पोलीस चौकीचे, त्याचप्रमाणे येवले कांचन पोलीस चौकी सर्व पोलीस अधिकारी हेही या ठिकाणी त्यांचं मोलाचं सहकार्य दरवर्षी या ठिकाणी करत असतात. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मंडळी, पत्रकार बांधव या ठिकाणी सर्व उपस्थित असतात. तर सर्वांचंच या ठिकाणी देवस्थानच्या वतीने स्वागत करतो. आभार. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट या सर्व ट्रस्टींनी आलेल्या भाविकांसाठी अतिशय उत्कृष्ट आणि चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांना भाविक भक्तांना विनंती, या ठिकाणी मंदिराच्या जवळ देणगी करण्याचं काम चालू आहे. सर्व ज्या भाविकांना या ठिकाणी देणगी द्यायची त्यांनी आपली देणगी द्यायची, देणगी